नमस्कार, मी रुचिता. ॲग्रोनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आपण आजच्या ॲग्रोन शेत मार्केट पॉडकास्टमधून महत्त्वाच्या 5 शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत. आज आपण सोयाबीन, कापूस, तूर, अंजीर आणि गवार बाजाराची माहिती घेणार आहोत. देशातील बाजारात कापसाचा भाव आज स्थिरावला होता. अनेक बाजारांमधील कापसाची आवक कमी झालेली आहे. तसंच भाव कमी असल्यामुळे शेतकरी हमी भावाने कापूस विक्रीला प्राधान्य देत आहेत. सरकारनेही कापूस खरेदीला मुदतवाढ दिल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळतोय. सध्या बाजारात कापसाला सरासरी 7,300 ते 7,800 रुपयांच्या दरम्यान दर मिळतात. शेतकऱ्यांना हमीभावाचा आधार मिळाल्याने खुल्या बाजारातील दर स्थिर दिसू शकतात, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय. सोयाबीनच्या भावात आज काहीशी सुधारणा दिसून आली आहे. बाजारातील सोयाबीनची आवक सरासरीच्या तुलनेत कमी होती. सोयाबीनला उठावही काहीसा वाढतोय. याचा आधार सोयाबीनच्या भावाला मिळतोय. प्रक्रिया प्लांट्सचे सोयाबीन खरेदीचे भाव 5,400 ते 5,500 रुपयांच्या दरम्यान होते. पुढील काळातही सोयाबीनची आवक मर्यादित राहण्याची शक्यता आहे. सरकारकडे सोयाबीनचा साठा शिल्लक आहे. सरकारच्या विक्रीकडेही बाजाराचं लक्ष आहे. त्यामुळे काही दिवस सोयाबीनच्या भावात काहीसे चढ-उतार वगळता भाव स्थिर राहण्याची शक्यता आहे, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. देशातील बाजारात तुरीच्या भावावरील दबाव कायम आहे. बाजारातील तुरीची आवक चांगली सुरू आहे. बहुतांश बाजारांमधील तुरीची आवक वाढलेली आहे. आवकेच्या दबावामुळे दरावरही दबाव वाढलाय. सध्या देशातील बाजारात तूर 7,000 ते 7,700 रुपयांच्या दरम्यान विकली जाते. आवकेचा दबाव आणखी काही दिवस कायम राहण्याची शक्यता आहे. मात्र मार्च महिन्यात आवकेचा दबाव कमी होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे दरातही वाढ होऊ शकते, असा अंदाज तूर बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय. राज्यातील बाजारात अंजिराची आवक सुरू झाली आहे. मात्र आवकेचा दबाव आणखी वाढलेला नाहीये. तसंच अंजिराला मागणी चांगली आहे. यंदा अंजीर पिकाला बदलत्या वातावरणाचा चांगला फटका बसल्याने उत्पादनावर परिणाम होत असल्याचं शेतकरी सांगतात. अंजिराची आवक यंदा सरासरीच्या तुलनेत कमीच राहण्याची शक्यता व्यक्त केली जाते. सध्या अंजीर 7,000 ते 9,000 रुपये प्रति क्विंटलने विकले जात आहेत. अंजिराचा भाव आणखी काही दिवस स्थिर राहण्याची शक्यता असल्याचं व्यापारी आणि जाणकार शेतकरी सांगतात. राज्यातील बाजारात मागील काही आठवड्यांपासून गवारीचे भाव तेजीतच आहेत. गवारीला बाजारात मागणीही चांगली आहे. गवार उत्पादनालाही यंदा बदलत्या वातावरणाचा फटका बसलाय. त्यातच लागवडही कमी असल्याचं शेतकरी सांगतात. बाजारातील आवक कमी असल्याने गवारीच्या भावात सुधारणा दिसून येते. सध्या गवारीला प्रति क्विंटल सरासरी 5,000 ते 6,000 रुपये प्रति क्विंटलचा भाव मिळतोय. गवारीचा भाव पुढील काही दिवस टिकून राहू शकतो, असा अंदाज व्यापारी आणि जाणकार शेतकरी व्यक्त करतायत. दररोज संध्याकाळी 5 वाजता आपण 5 महत्त्वाच्या शेतीमाल बाजाराचा आढावा घेत असतो. त्यामुळे ॲग्रोवनला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.